जय शिवाजी. मराठी माणसांचा आम्ही राहुल नार्वेकर साहेबांकडे गेलेलो या मॅटरला घेऊन, पण त्यांनी म्हणजे आम्हाला दाद काही दिलीच नाही. पण असं इन्सल्टिंग तिकडनं आम्ही बाहेर निघालोय ना की अक्षरशः आम्ही दोघी रडत बाहेर निघालो. आम्ही म्हटलं सर आमच्यासाठी करा, आम्ही आणि मराठी तिथे माणूस आहोत. त्यावेळेला आम्हाला त्या बोलले रीटा नाही मकवाना आम्हाला मॅडम बसलेल्या होत्या. सेवक आहेत ज्या आता झाल्यात रीटा मकवाना, त्या सुद्धा हसत होत्या आमच्यावरती. आणि अरे जोरजोरात दीदी ओरडत अनलिगल आहे बिल्डिंग, दीदी असं काय नाही आणि अशा हसत होत्या आम्हाला. आणि अक्षरशः आम्ही रडत बाहेर निघालो त्या टायमाला तिथून. राहुल नार्वेकर जर हे अध्यक्ष आहेत इथले मोठे आपले इथले, जर हे मराठी माणसांसाठी काहीच करू शकत नाही तर काय उपयोग यांचा इथे बसून? काय आमच्यासाठी नाही, मराठी माणसासाठी इथला नगरसेवक असू दे कोणी असू दे आम्हाला मदत कोणीच केली नाही. ही आमची पटेल मेन्शन ही जी बिल्डिंग आहे कोणीच आम्हाला मदत केलेली नाही आहे इथे. जवळजवळ 2015 आम्ही इथे राहायला आलो. आम्ही सगळे जागा घेतल्या वाईद रफिक पटेलकडून, आमचा लँडलॉर्ड, त्याच्याकडून आम्ही खरेदी करून घेतलेल्या जागा आणि इथे राहायला आलो. गेले 2015-2016 आमचं सगळं चाललेलं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नव्हता. मध्ये पाणी बिण्याचा त्रास यायला लागला तेव्हा आम्ही विचारलं, अप्रूव्ह झालं की बाबा काय प्रॉब्लेम आहे. तर बोलला काय माहिती आहे काय की हा आमचा इंटरनल मॅटर आहे, BMC बरोबर आम्ही बघून घेतो आणि नंतर मॅनेज करतो. तर नंतर काही वेळाने तो मॅनेज झाला. त्याच्यानंतर परत 2 वर्षानंतर प्रॉब्लेम झाला, लाईट गेली, पाणी गेली. BMCने पाण्याचं कनेक्शनच कापून घेऊन गेलेले. परत आम्ही त्याला अप्रोच केला, बाबा हे तुझं असं एकसारखं काय होत आहे काय. त्याच्यानंतर काही दरम्यान नंतर बाजूच्या एक ठिकाणी वास्को नावाची कंपनी आहे, त्यांचं वास्कॉनचं बांधकाम चालू झालेलं. तर जेव्हा बांधकामचं फायलिंगचं चालू होतं ना तेव्हा आमच्या बिल्डिंगला हादरे बसत होते. आम्ही तात्पुरत्याने लगेच आम्ही तिकडे सगळे जमाव केला आणि ते काम थांबवलं. लँडलॉर्डला पण बोलून घेतलं, लँडलॉर्डनी पण त्याच्यावर अप्रोच केला. त्यांच्यामध्ये काय कम्युनिकेशन झालं काही माहिती नाही. नंतर लँडलॉर्डने आमच्याबरोबर सांगितलं की बाबा खरोखर हादरे बसत असेल तर तुम्ही तात्पुरती बिल्डिंग खाली करा, बिल्डिंगची पण मरम्मत करतो मी आणि तुम्हाला भाडं देतो. त्या समझोता करारावर आम्ही बिल्डिंग खाली केल्यानंतर 6 महिन्यात आम्हाला भाडं दिलं. त्याच्यानंतर अजून मी आता जवळजवळ 5 वर्ष आम्ही सगळेजण बाहेर राहतोय. आम्हाला कोणाला 1 रुपयाचाही त्यांनी मदत केली नाही ना. आम्हाला तिकडे आता राहायला घर आहे. BMCने येऊन कारवाई करून घेतली. त्या दरम्यानमध्ये आम्ही ज्या काय त्याच्या विरुद्ध चौकशा केल्या ना त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की तो 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे. बँकेकडून पण पैसे खाल्ले आहेत, BMCला पण पैसे चालले आहेत, अनधिकृत बिल्डिंग बांधली. त्याच्यामध्ये कोर्टाने निकाल दिला की अनधिकृत बिल्डिंग आहे आणि BMCवाल्यांनी कारवाई केली आणि आता आम्ही सगळे बेघर झालो. ही तुम्ही बिल्डिंग जर बघत असाल, 2.5 महिन्यामध्ये ही बिल्डिंग उभी राहिली. तर 2.5 महिने BMC इकडे प्रशासन भुंगीचं औषध घेऊन झोपले होते का? त्यांना तेव्हा जाग आली नाही की ही बिल्डिंग बांधण्यात येत आहे. ही बिल्डिंग बांधण्यात आली, रूम विकण्यात आले, लोकांकडे राहायला आले, पाणी आणि वीजचा पुरवठा झाला तेव्हा तर त्यांना जाग आली नाही. पण अचानक आज त्यांना आठवण आली की ही बिल्डिंग इल्लीगल आहे. म्हणजे मलाई खायचा तुम्ही आणि भोगायचा मराठी माणसांनी. आणि ही लोक काय सिरिया यमनवरून आलेले लोक नाही आहे. तुमचं जर आडनाव सांगता का तुम्ही? गायत्री गजानन सुर्वे, आदिश्री सावंत, गणेश पोस्टोरे. तुम्ही बघितलं असेल, हे मूळ मुंबईकर मराठी लोक आहे. म्हणजे मूळ मुंबईकर मराठी लोकांना तुम्ही हातपार करा आणि बाहेरून तुम्ही बिल्डरला आणा आणि त्यांच्या घशामध्ये बिल्डर टाकून द्या. म्हणजे ही बिल्डिंग आता तुम्ही खाली केली आहे. आता या लोकांनी जायचं कुठे? 40-40 लाख रुपये या लोकांनी भरलं आहे. कोणी सोनं गहाण ठेवलं आहे, कोणी आपली FD तोडली आहे, कुठे कोण घर विकून इकडे आलं आहे. त्यांनी जायचं कुठे? त्यांना न्याय देणार कोण? आणि एवढे दिवस तुम्ही झोपले. जेव्हा निवडणुका येतात तुम्ही मराठी माणसाचा मत मागायला सर्व दारादारी ठोठवता, पण आज तुम्हाला ते आठवण येत नाही आहे. मराठी माणसांनी जायचं कुठे? आणि जर तुम्हाला मराठी माणसाला भातपार करायचं असेल तुम्ही सांगून टाका, डिक्लेअर करा आम्हाला मराठी माणूस मुंबईमध्ये नको आहे. आणि जर तुमची ही इच्छा असेल पण तरी पण आम्ही व्हायला देणार नाही. ह्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. आणि जिकडे मुंबईमध्ये मराठी माणसांना त्रास होईल, रयत सेवा प्रतिष्ठान त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार. धन्यवाद.